प्रसारित करीत आहोत हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. विषय आहे स्त्रियांमधील गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी आणि एकीकृत चिकित्सा पद्धती. सहभाग आयुर्वेद, वातरोग आणि मणक्यांचे विकारतज्ञ डॉक्टर स्वप्नील गावंडे. सूत्रसंचालन ज्योती हातेकर. तांत्रिक सहाय्य पांडुरंग टिकार. सादरकर्ते सूरज गोळे. या कार्यक्रमाला प्रायोजकत्व लाभलं आहे गुरुकृपा मेडिकल शिवनी यांचं. आयुर्प्रभा स्पाइन आणि जॉइंट केअर सेंटर. डॉक्टर स्वप्नील गावंडे, BAMS पंचकर्म, PGD DOMP जपान, CFDM जर्मनी, OMT ट्रेनिंग लंडन UK, मर्म थेरपी चेन्नई, मास्टरी सर्टिफिकेट इन मॅन्युअल थेरपी USA. आयुर्प्रभा मल्टी स्पेशालिटी आयुर्वेद हॉस्पिटल, श्रीकृष्ण ज्ञान मंदिरासमोर, रामनगर, अकोला. क्रीडाविषयक दुखापतींसाठी महाराष्ट्रातलं पहिलं आयुर्वेद केंद्र. आयुर्प्रभा मल्टी स्पेशालिटी आयुर्वेद हॉस्पिटल. उपलब्ध सेवा गुडघेदुखी, आमवात, स्पॉन्डिलिसिस, ऑपरेशन नंतरचे दुखणे, कॅन्सरचे दुखणे, टेनिस एल्बो, कंबरदुखी, सायटिका, आर्थरायटिस, स्पोर्ट्स, टाचदुखी, खांदेदुखी, हातापायाला मुंग्या येणे, हाडे ठिसूळ होणे, हातपाय थरथरणे, मानदुखी, शारीरिक ठेवणीचे अवलोकन, चालताना त्रास होणे. अधिक माहिती करता आपण 7249598264 या मोबाईल नंबरवरती संपर्क साधू शकता. हॅलो डॉक्टर, आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन. हॅलो डॉक्टर. श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी अकोला केंद्राच्या हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण स्त्रियांमधील गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी आणि एकीकृत चिकित्सा पद्धती या विषयावरती बोलणार आहोत. तुमचे प्रश्न तुम्ही विचारू शकता, तुमच्या शंकांचं उत्तर तुम्ही जाणून घेऊ शकता. आज आपल्या आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आयुर्वेद, वातरोग आणि मणक्यांचे विकारतज्ञ डॉक्टर स्वप्नील गावंडे उपस्थित आहेत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार डॉक्टर. आपल्याला फोन कॉल येईपर्यंत आपण हे सांगूया की स्त्रियांमध्येच गुडघेदुखी, सांधेदुखी आणि कंबरदुखी आपल्याला जास्त का आढळून येते? आजकाल तर सांधेदुखी, गुडघेदुखी, मणक्यांचे विकार हा साधारणपणे याला आयुर्वेदामध्ये एका मोठ्या टर्ममध्ये डिस्क्राईब केलेला आहे, वातरोग. तर साधारणपणे असं बघण्यात येतं की वातरोगांचं प्रमाण. आपण कॉल घेऊया. हॅलो. हॅलो, आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. हॅलो मॅडम. हां बोला. मी मीरा कोसकर बोलते. हां बोला मीराताई, काय प्रश्न आहे आपला? माझ्या गुडघेदुखीचा प्रश्न आहे. हां बोला, डॉक्टर ऐकतायत, सांगा तुम्ही. हा, माझे गुडघे खूप दुखत आहेत. घरी काही उपाय, त्याच्यावर काही उपाय आहे का ते सांगा मला. हो ताई, आपलं वय कळेल का मला? माझं वय 75 आहे. बरं. आता साधारणपणे काय आहे ना काकू, या वयांमध्ये दोन मुख्य कारणं असतात. एक तर नैसर्गिकरित्या झालेली शरीराची आणि हाडांची झीज, आणि दुसरं एक कारण असतं ते म्हणजे मांसपेशींमधलं शैथिल्य. तर यासाठी तुम्ही जेवढी काही हालचाल तुम्हाला करता येते तेवढी हालचाल नियमित करत राहायला पाहिजे. जर गुडघ्यांवर सूज नसेल, गुडघ्यांना दाबल्यानंतर जर तिथे दुखत नसेल आणि गुडघ्यांना दाबल्यानंतर बरं वाटत असेल किंवा त्यांना थोडंसं तेल लावल्यानंतर बरं वाटत असेल तर तुम्ही नियमित त्याला बरेच औषधे घेऊन तरी ते गुडघ्याचा त्रास काही कमी होत नाही. हो, तर औषधींबद्दल सांगणं थोडंसं कठीण जाईल, पण घरगुती उपाय तुम्ही काय करू शकता त्याबद्दल मी सांगतो आहे, ते व्यवस्थित समजून घ्या. की जर तुमच्या गुडघ्यांवर सूज नसेल, त्याला दाबल्यानंतर जर ते दुखत नसतील तर त्यांना तुम्ही नियमित तेल लावायला पाहिजे. आयुर्वेदिक तेलांचा उपयोग करू शकता. ते तेल लावल्यानंतर तुम्ही त्याला एरंड्याच्या पानांनी शेकू शकता किंवा अगदी साध्या आपल्या घरी असलेल्या हॉट बॅगनी किंवा एखादा टॉवेल तव्यावर गरम करून त्यांनी शेकू शकता. पण हे शेकत असताना आधी तेल लावणं हे महत्त्वाचं आहे. आणि गुडघ्यांना तेल लावल्याबरोबरच तुम्ही तुमच्या पोटऱ्यांना आणि मांड्यांनासुद्धा तेलाचा हलक्या हाताने खूप जोर न लावता मसाज करायला पाहिजे. कारण की तुमच्या मांड्यांच्या आणि पोटऱ्यांचा पण खूप मोठा प्रभाव तुमच्या गुडघेदुखीवर असतो. तेल लावत असताना प्रामुख्याने मांडीला तेल लावत असताना वरून गुडघ्यापर्यंत खाली तेल लावायला पाहिजे आणि पोटऱ्यांना लावत असताना तुमच्या खालून वरपर्यंत, म्हणजे जेणेकरून तुमच्या ज्या मांसपेशी तिथे ताणलेल्या आहेत त्या रिलॅक्स होतील. याच्या व्यतिरिक्त तुम्ही
ओल्या नारळाचा बंध तिथे बांधू शकता. नारळ जे आपण देवाला फोडतो किंवा जे ओलं नारळ असतं त्या पाण्याचा नारळाला फोडून त्याचा किस करून तो किस तुम्ही गुडघ्याला चारी बाजूने लावून त्याला साडीच्या जुन्या फॉलनी किंवा एखाद्या धोत्राच्या किंवा कॉटनच्या कपड्याने बांधून ठेवू शकता. हा विचार कमरेचा बोला. त्रास आहे मला थोडाफार. कंबर पण दुखते. बरं डॉक्टर आपण काय सांगू? कमरेसाठी पण तुम्हाला जसं तुम्ही तेल लावून त्याला एरंडे पत्राने किंवा मग सेंधे मिठाने शेकू शकता. तो दोन्ही जे तुमचे त्रास आहेत ते एकमेकांशी संबंधित आहेत. मला असं वाटतं तुम्हाला सविस्तर असं उत्तर मिळालेलं आहे, हो हो है ना? आपल्या सहभागासाठी धन्यवाद. धन्यवाद. डॉक्टर आपण बोलत होतो की स्त्रियांमध्येच आपल्याला हे दुखणे जास्त का बरं आढळतात? हो, जसं आत्ताच आपण कॉल घेतला काकूंचा की ज्यांचं वय 75 वर्ष आहे. तर आधी आपल्याला या गुडघ्यांचा त्रास महिलांमध्ये का होतो तर याचं कारणं वेगवेगळ्या वयामध्ये वेगवेगळी आहेत. साधारणपणे हार्मोनल इम्बॅलन्स जे म्हणतो आपण किंवा हार्मोनल बॅलन्स जे आहे याचं महत्त्व पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये थोडंसं वाढून जातं. तर मुख्यत्वे 2 कारणं आहेत. एक तर नैसर्गिक कारणं आहेत, दुसरं आपलं राहणीमान आणि सामाजिक कारणं आहेत. तर आपण पहिले नैसर्गिक कारणांबद्दल थोडंसं समजून घेऊया की स्त्री शरीराची रचना आणि पुरुष शरीराची रचना ही थोडीशी वेगळी आहे. यातलं पहिलं मुख्य तो एक कारण आहे ते म्हणजे की शरीर रचनेमध्ये जो कमरेचा भाग आहे हा स्त्री आणि पुरुषांचा वेगळा असतो. स्त्रियांचा जो कमरेचा भाग आहे हा थोडासा पुरुषांपेक्षा रुंद असतो. त्यामुळे त्यांचा जो गुडघ्यासोबत बनलेला अँगल आहे त्याला आम्ही मेडिकल भाषेमध्ये क्यू अँगल म्हणतो, हा थोडासा मोठा असतो. त्यामुळे त्यांच्या जेव्हा एखादी स्त्री उभी राहते आणि एखादा पुरुष उभा राहतो तर स्त्रीच्या गुडघ्यावर जास्त जोर पडतो पुरुषांच्या तुलनेमध्ये. जसं आत्ताच आपण बघितलं की ताईंनी सांगितलं मला कंबर पण दुखते आणि गुडघे पण दुखतात कारण की ते एकमेकांशी संबंधित आहेत. आपल्या मागच्या कार्यक्रमामध्ये पण आपण याविषयी बोललो होतो की कमरेचा आणि गुडघ्यांचा खूप जवळचा संबंध आहे. दुसरं कारण आहे की आपल्या शरीरामध्ये 2 प्रकारचे घटक आहेत. एक टणक किंवा हार्ड टिश्यू आणि एक मऊ किंवा सॉफ्ट टिश्यू. तर स्त्रियांमध्ये कम्पॅरेटिव्हली जे हार्ड टिश्यू म्हणजे अस्थिधातू किंवा आपण साध्या भाषेत म्हणतो हाडाचा सांगाडा किंवा हाडं आणि जे सॉफ्ट टिश्यू त्याचा अर्थ आपल्या मांसपेशी आपल्या शिरा कंडरा ह्या जास्त लवचिक असतात पुरुषांच्या तुलनामध्ये. म्हणजे आपण ऐकलं असेल की लिगामेंट इंजुरी ज्या 2 हाडांमधल्या गाद्या असतात ह्या गाद्या किंवा हे जे शिरा आहेत ह्या स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त मऊ असतात. त्यामुळे आणि ह्या मांसपेशी आणि ह्या गाद्या आणि हे जे लिगामेंट्स आहेत हेच आपल्या हाडांना आणि आपल्या जॉईंटला सपोर्ट करतात. तर हा सपोर्ट नैसर्गिकरित्या स्त्रियांमध्ये थोडासा वीक असतो. आणि त्यातल्या त्यात आपली जी सामाजिक कारणं आहेत म्हणजे आहारविहार, त्याच्यानंतर स्त्रियांमध्ये वापरल्या जाणारी आधुनिक सौंदर्य प्रसाधने की ज्यांचाही परिणाम याच्यावर होऊन ते अधिक वीक होतात. आधीच वीक त्यात परत म्हणजे ह्या सर्व सामाजिक गोष्टींचा त्याच्यावर येणारा परिणाम भर पडते त्याच्यामध्ये. आपण कॉल घेऊया. हॅलो अकोला आकाशवाणी. हॅलो डॉक्टर, हा फोन इन कार्यक्रम. आता मॅडम माझं सतत उभं राहणं जास्त झालं तर म्हणजे कंबर आणि गुडघे खूप दुखतात. तसा त्रास नाहीये पण उभं राहणं जास्त झालं तर होतं. तर याच्यावर आपण घरगुती काय उपाय सांगू शकाल मला? अच्छा सर, आपण काय सांगू? अगदी छान प्रश्न. आपण ज्या मुद्द्यावर बोलत होतो आता तोच हा मुद्दा आहे की अतिवापर आणि व्यायामाचा अभाव ही 2 मुख्य कारणं आहेत. अच्छा ताई मला तुमचं वय कळेल का? 40. हां, आता जनरली 40 या वयोगटामध्ये आपण प्रीमेनोपॉझल सिंड्रोम म्हणतो. म्हणजे पुढच्या 7-8 वर्षामध्ये आपली पाळी जाण्याचा वेळ आहे. त्यामुळे तुमच्या या वयामध्ये इस्ट्रोजन नावाचा एक महत्त्वाचा हार्मोन आपल्या शरीरामध्ये असतो आणि हा इस्ट्रोजन घसरायला लागतो. याची पातळी शरीरामधली घसरायला लागते आणि त्या कारणाने खूप वेळ तुम्ही उभे राहिले किंवा खूप वेळ एकाच पोझिशनमध्ये बसले तर हा त्रास व्हायला जातो. तर याच्यासाठी पहिलं काम आहे की तुमचा आहार योग्य असायला पाहिजे, तुमची पचनशक्ती योग्य असायला पाहिजे. दुसरं याच्याबरोबर तुम्ही हलके व्यायाम करू शकता, योगासन करू शकता आणि नियमित तुम्ही अभ्यंग अर्थात तेलाची मालिश आणि शेक घ्यायला पाहिजे. जेणेकरून तुमचे जे मांसपेशी आणि हाडांना किंवा आपल्या सांध्यांना सपोर्ट करणाऱ्या ज्या मांसपेशी आहेत त्या मजबूत झाल्या पाहिजे. त्यांची जी लवचिकता आहे ती टिकून राहिली पाहिजे. इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे
आणि या काळामध्ये तुमचं कॅल्शियम लेवल, फॉस्फरस लेवल आणि मॅग्नेशियम लेवल पण कमी व्हायला लागतं. तर त्याच्यात नियमित तपासण्या करून त्या पद्धतीने आहार तुम्ही डिझाईन करून घ्यायला पाहिजे. जेवणामध्ये तुम्ही सांध्यांना ताकद देणारे जे आहार आहे, जसं ड्रायफ्रूट आहेत, अंजीर आहे, त्यामध्ये न तापवलेलं तूप, म्हणजे विशेष करून गाईचं तूप, जे परत न तापवलेलं तूप, असं 1 ते 2 चमचे तूप तुमच्या आहारामध्ये रोज जायला पाहिजे. त्यानंतर याच्यासाठी दुसरा एक तातडीने करण्याचा उपाय म्हणजे खूप वेळ एकाच पोझिशनमध्ये न राहणे. म्हणजे जर तुम्हाला कुठलं कामही करायचं आहे तर एक 15 ते 20 मिनटं तुम्ही उभं राहून केल्यानंतर एक 5 ते 10 मिनटं बसून करायला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त निदान एक 20 ते 30 मिनटं तुम्ही तुमच्या व्यायामाला द्यायला पाहिजे. अगदी साधे व्यायाम केले की तुमच्या शरीरामधले सगळे सांधे हलल्या गेले पाहिजे, त्यांची हालचाल झाली पाहिजे, त्यांच्यावर थोडासा ताण आला पाहिजे. असं एक 20 ते 25 मिनटं 30 मिनटाचा तुम्ही कुठल्याही प्रकारचा जो तुम्हाला सुटेबल आहे तो व्यायाम तुम्ही करायला पाहिजे. तुम्हाला मला असं वाटतं समाधानकारक उत्तर मिळालेलं आहे. हो. आपण कुठल्या गावून फोन केला? मूर्तिजापूर. बरं, आपल्या सहभागासाठी धन्यवाद. सर, मला हे विचारायचं होतं की कुठली लक्षणं दिसतात सुरुवातीला, कंबरदुखी, गुडघेदुखी किंवा सांधेदुखी, या कुठल्याही याची जी काय लक्षणं दिसतात सामान्यतः की ज्याकडे आपण दुर्लक्ष नको करायला? येस, आपण जे बोलत होतो की वेगवेगळ्या वयोगटामध्ये वेगवेगळे त्रास आहे. जसं आपले पहिले जे श्रोते होते त्या 75 वर्षांच्या होत्या. आता ह्या ज्या श्रोत्या होत्या यांचं वय 40 होतं. तर आपण अजून थोडं आधी येऊ, म्हणजे ज्याला आपण पौगंड अवस्था किंवा तारुण्यावस्था म्हणतो, साधारणपणे 16-17 वर्षांपासून ते 40-45 वर्षांपर्यंत. आणि त्याच्या आधीची म्हणजे कुमार अवस्था, की ज्याच्यामध्ये अजून पूर्णपणे डेव्हलपमेंट झालेली नसते. तर या वेगवेगळ्या कारणांमध्ये महत्त्वाचं कारण असतं की ज्या वेळेला डिलेवरी झालेली असते, तर साधारणपणे एका प्रसवाच्या दरम्यान सामान्यपणे 8 ते 10 किलो वजन वाढतं आणि ते अत्यंत लगेच कमी होतं डिलेवरी झाल्यावर. त्यामुळे मांसपेशींमध्ये शैथिल्य येतं. दुसरं, जसं या अवस्थेमध्ये हार्मोनल चेंजेस परत व्हायला लागतात 40 नंतर. आणि 45 नंतर जेव्हा पाळी जाते त्यानंतर शरीरामध्ये शैथिल्य, झीज हे सर्व सुरू होतं. त्यामुळे कारणंही वेगवेगळी दिसतात. जसं आता ताईंनी सांगितलं की सुरुवातीला कधीच वाताचे आजार किंवा सांध्यांचे विकार हे अचानक येत नसतात. ते होण्याच्या आधी, ते पूर्ण रूपात व्यक्त होण्याआधी काहीतरी पूर्वरूप दाखवतात. जो तुमचा प्रश्न आहे की पूर्वरूप काय असू शकतात. तारुण्य अवस्थामध्ये हे कारणं असू शकतात की पाठ गळून येणे, खूप वेळपर्यंत बसल्याने किंवा खूप वेळपर्यंत चालल्यानंतर हातापाया गळून आल्यासारखं, थकवा आल्यासारखं वाटणे. ही वातरोगाची पण सुरुवाती, आपण त्याला जनरलाइज कामामुळे थकवा मानतो, पण ही पूर्वरूपे असू शकतात की आपल्या मांसपेशी, म्हणजे मेडिकल टर्ममध्ये मसल्स जे आहेत आपल्या मांसपेशी, यांना आपल्या बॉडीचं इंजिन समजलं जातं. आणि जर ह्या दुखायला लागल्या तर याचा अर्थ इंजिन कमजोर होत आहे. तर आपल्याला त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मग ते आहाराच्या दृष्टीने असू शकतं, ते व्यायामाच्या दृष्टीने असू शकतं, ते सामाजिक दृष्टीने असू शकतं. जो मोस्ट कॉमन थिंग दिसते व्हिटॅमिन D3ची डेफिशियन्सी किंवा व्हिटॅमिन B12ची डेफिशियन्सी. तर आजकाल काय झालं आहे की उन्हाचं एक्सपोजर खूप कमी झालं आहे. आपण कंटिन्यू AC आणि कूलर, बाहेर वातावरण, तर हे जे कंटिन्यू आपल्या शरीराचं तापमान बदलतं, याचाही परिणाम आपल्या शरीरावर आणि आपल्या सांध्यांवर, आपल्या मांसपेशींवर होतो. तर हे कसं मेंटेन करता येईल हे पण आपल्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. जसं आता वयाच्या 40मध्ये जेव्हा येतो तेव्हा कधीतरी टाच दुखणे, कधीतरी गुडघे दुखणे, कधीतरी कंबर दुखणे किंवा कंबर थकून आल्यासारखी वाटणे, गुडघ्यांना खूप वेळ चालल्यानंतर गुडघ्यांमध्ये शैथिल्य वाटणे, तोल गेल्यासारखं वाटणे, हे सुरुवातीची लक्षणं असू शकतात. आणि याच लक्षणांवर जर आपण भर दिला तर आपण पुढे होणारे वातरोग टाळू शकतो. आयुर्वेदानुसार डॉक्टर आपण काय सांगू की ह्या वेदनांचं मूळ कारण नेमकं काय आहे? वेदनांचं मूळ कारण असं आहे की आपण आधी नॉर्मल काय आहे हे जर कळलं तर ॲबनॉर्मल काय आहे हे कळायला सोपं जातं. म्हणजे आयुर्वेदामध्ये मूळ कारण सांगितलेलं आहे की तुमचं दोष, धातू आणि मल हे जर समप्रमाणात आहेत, दोष अर्थ वात, पित्त, कफ यांचं जर साम्य तुमच्या शरीरामध्ये आहे, धातू अर्थात रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र ज्याच्यापासून आपलं शरीर बनलेलं आहे, हे साम्य अवस्थेत असायला पाहिजे. आणि मल अर्थात आपलं घाम म्हणजे स्वेद,
मल आणि मूत्र हे पण प्राकृत असायला पाहिजे. जर यांच्यामध्ये कुठंतरी बिघाड झालेला आहे तर त्याचा परिणाम तुमच्या धातूंवर, तुमच्या शरीर रचनेवर होईल आणि तुम्हाला व्याधी उत्पन्न होईल. तर यामध्ये प्रामुख्याने काय होतं की हे प्राकृत ठेवण्यासाठी तुमची दिनचर्या, तुमची ऋतुचर्या ही योग्य असायला पाहिजे. आहार जर व्यवस्थित नसेल तर अव्यवस्थित आहारामुळे पित्त आणि कफ दोषाचं समतोल बिघडतं आणि मग वातरोग वाढतो. म्हणजे एक अजून मिथ्या आहे किंवा एक अजून असं मानलं जातं की वात वाढला, कफ वाढला, पित्त वाढलं. तर हे समजून घ्यायला पाहिजे की वात अधिक पित्त अधिक कफ हे नेहमी 100% असतात. असं कधीच होत नाही की ज्या वेळेला वात वाढला तर ते 110% झालं. अच्छा. ते 100% असतं. म्हणजे याचा अर्थ काय, जर वात वाढला तर नक्की काहीतरी कमी झालेलं आहे. एकतर पित्त कमी झालं किंवा कफ कमी झालं. जर कफ प्रकोप किंवा कफ वाढला आहे शरीरातला तर याचा अर्थ पित्त किंवा वात तुमचा कमी झालेला आहे. तर याचं निदान तुम्ही तुमच्या आयुर्वेद डॉक्टरांकडून करायला पाहिजे. तर जनरली वार्धक्यामध्ये वात वाढतो, म्हणजे ज्याला आपण वयाच्या 45-50 नंतर म्हणतो. तर अशा वेळेला आपल्याला पित्त आणि कफ दोषाची चिकित्सा करून वाताला मोकळं करावं लागतं. 2 पद्धतीने वात वाढतो, एक तर अवरोध झाल्यामुळे, एकतर त्याचा प्रकोप झाल्यामुळे. तो जो अवरोध होतो तो जनरली अपचन होणे, म्हणजे अपचन होणे, शौचास त्रास होणे, पित्तामध्ये वारंवार ॲसिडिटी वाढणे किंवा मूळव्याध, भगंदरसारखे त्रास होणे, शौच करण्यास किंवा लघवी करण्यास त्रास होणे किंवा कुंथावं लागणे, हे सगळे पूर्वरूप त्याच्यामध्ये दिसून येतात. तर ह्या गोष्टी प्राकृत केल्यानंतर, म्हणजे सोप्या भाषेमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला आहार पण आवश्यक आहे, तुमचं व्यायाम पण आवश्यक आहे. यानंतर मला हे विचारायला आवडेल की आमवात आणि संधिवात जो आहे तर त्याच्यामध्ये काय फरक आहे, आपण ते सांगूया. खूपच सुंदर आणि खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे हा सामाजिकदृष्ट्या. कारण काय होतं की कधीकधी मराठी, इंग्लिश याच्यामध्ये एक्झॅक्टली ट्रान्सलेशन करणं पॉसिबल नसतं, कारण की प्रत्येक भाषेच्या आपापल्या मर्यादा आहेत. त्यामुळे ज्या वेळेला आपण मॉडर्न मेडिसिनचा विचार करतो तर त्यामध्ये आमवाताला आपण रुमॅटॉइड आर्थरायटिस या कॅटेगरीमध्ये समजू शकतो, आणि ज्या वेळेला आपण संधिवात म्हणतो तेव्हा त्याला ऑस्टिओ आर्थरायटिस या कारणाने समजू शकतो. हे झालं त्याच्या नावांमधला फरक. त्याच्यानंतर लक्षणांमधला फरक असा असतो की आमवात जो आहे हा साधारणपणे हाडांचा नसून मांसपेशी आणि सॉफ्ट टिश्यूंचा आजार आहे, आणि संधिवात जो आहे हा हाडांमध्ये झालेल्या झिजमुळे होणारा जो वात आहे तो संधिवात आहे, किंवा त्याला आयुर्वेदामध्ये संधिवात न म्हणता संधिगत वात म्हटलं गेलं आहे, म्हणजे संधींमध्ये असलेला वात. आपण फोन कॉल घेऊया. हॅलो. हॅलो, मी वाशिम जिल्हा मंगळूरवरून बोलतो, गोपाल युवराडे. नमस्कार गावंडे सर. नमस्कार सर, मला असं विचारायचं आहे की हे जे सांधेदुखी, कंबरदुखी, हे जे काही आहे, स्त्रिया असो का पुरुष असो, कोणी असो, पूर्ण सगळ्यांसारखंच असतं. यासाठी कोणत्या प्रकारची आवश्यक आहे, जसं फिजिओथेरपी, नॅचरल थेरपी, मसाज किंवा ॲलोपॅथिक मेडिसिन, त्याच्यावर काय सांगता येईल? असं एका वाक्यात उत्तर देणं कठीण आहे, कारण की प्रत्येकाची गरज वेगळी असते, प्रत्येकाचा आजार वेगळा आहे आणि प्रत्येकाचं शरीर रचना वेगळी आहे, शरीर प्रकृती वेगळी आहे. तर ज्या वेळेला जसं जर तुमचं ट्रॉमा झाला असेल, म्हणजे एखादा ॲक्सिडेंट झाला आणि त्यामध्ये जर सांध्यांमधली लिगामेंट किंवा टेंडॉन पूर्णपणे तुटलं आहे, अशा वेळेला ऑब्व्हियसली तुम्हाला ऑपरेशन करणे किंवा शस्त्रक्रिया करणे आवश्यक ठरते. पण जर तो वयोमानानुसार झीज झालेली असेल, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं इतर आजाराचं हे नसेल, तर आपण त्याला आयुर्वेदिक पद्धतीने, आपल्या एकीकृत चिकित्सा पद्धतीने त्याला चांगला आराम देऊ शकतो. तसंच जर एखाद्या आजाराच्या फलस्वरूप जर तो सांधेदुखी असेल, म्हणजे उदाहरणार्थ चिकनगुनियाबद्दल बरेच लोकांना आठवण असेल की चिकनगुनियानंतर बरेच काळापर्यंत हातपाय दुखत राहिले होते. तर मग चिकनगुनियानंतर जे हातपाय दुखत राहिले होते, तर चिकनगुनियाचे मूळ जंतू शरीरातून संपले की नाही हे चेक करून त्याची चिकित्सा करणे कधीकधी क्रमप्राप्त ठरते. अगदी स्त्रियांमध्ये खूप कॉमन असलेला आजकाल आजार आहे तो म्हणजे थायरॉईड, हायपोथायरॉइडिझम. तर या हायपोथायरॉइडिझममुळे पण स्त्रियांमध्ये हार्मोनल चेंजेस होतात. जे हार्मोनल चेंजेस होतात त्याचा परिणाम मी आताच सांगितलं की इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे, इतर काही कारणांमुळे त्यांना सांधेदुखी होते. तर मग त्यासाठी आधी आपल्याला थायरॉईड कंट्रोल करणे हे क्रमप्राप्त ठरतं.
सांधेदुखींमध्ये दुसरा एक महत्त्वाचा प्रकार दिसतो तो म्हणजे फ्रोझन शोल्डर किंवा खांद्याची हालचाल कमी होणे. यामध्ये जर पेशंट डायबिटीज असेल तर त्यामध्ये शुगर कंट्रोल करणे हे क्रमप्राप्त ठरतं. त्यामुळे अशी एक पद्धती आपल्याला नाही सांगता येणार की हीच बेस्ट आहे. त्याचं निदान होणं आवश्यक आहे. ते निदान केल्यानंतर जे आवश्यक आहे त्यानुसार ते आपण फॉलो करू शकतो. सर दुसरा प्रश्न असा आहे की हे जे बऱ्याचशा जाहिराती आपण बघतो, खाण्यापिण्याशी या गोष्टीचा काही संबंध येतो का? हो, खाण्यापिण्याचा नक्कीच संबंध आहे. कारण की मी आताच बोललो की तुमची गाडी कितीही चांगली असली आणि त्यात पेट्रोल नसेल तर ती गाडीला कितीही चांगल्या मेकॅनिक करून दुरुस्त करून फायदा होणार नाही. तर त्याच्यासाठी आपल्या शरीरामध्ये आपला आहार जो आहे हे पेट्रोलचंच काम करतं. बरोबर. तर त्यामुळे जर आपला आहार चांगला असेल, त्याच्यामध्ये सर्व पौष्टिक अन्नपूर्ण आलेलं आहे, म्हणजे जसं आपला पारंपरिक आहार आहे वरण भात भाजी पोळी, ज्यामधून आपल्याला सगळे व्हिटॅमिन्स मिनरल्स कार्बोहायड्रेट्स प्रोटीन ह्या सर्व जे घटक आहेत शरीरातले हे आपल्याला भेटायला पाहिजे. तर चांगलं पोषण झालं तर नक्कीच तुमचे सांधे पण चांगले राहतील. सर तुम्हाला महाराष्ट्र दिनाच्या, बौद्ध पौर्णिमेच्या, कामगार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला माहिती सुद्धा. मिळाली. आमवाताबद्दल बोलत होतो. सर सांगा. तर हा पहिला नावामधला फरक झाला. दुसरा त्याच्या लक्षणामधला फरक मी सांगतो की अगदी साधा पद्धत, म्हणजे हे त्याला गोल्ड स्टँडर्ड नाही म्हणू शकत, पण एक प्रायमरी रुग्णाला कळावं म्हणून सांगतो की जर तुमच्या सांध्यांना तुम्ही हलकासा दाब दिला किंवा कोणी दाबलं आणि त्याच्यात जर वेदना होत असतील तर जास्त शक्यता आहे की हा आमवात आहे. आणि जर तुमच्या सांध्यांना दाबल्यानंतर, तुमच्या सांध्यांना प्रेस केल्यानंतर, तेल लावल्यानंतर जर बरं वाटत असेल तर शक्यता आहे की ही संधिवात आहे. आमवाताचेही त्यात बरेच प्रकार आहेत, जसं ज्याला गठियावात आपल्याकडे म्हटलं जातं, तोही एक वातरक्त म्हणून आयुर्वेदामध्ये आलेला आहे. तर यामध्ये साधारणपणे सांध्यांवर सूज असते. आपण कॉल घेऊया. हां, हॅलो, आकाशवाणी अकोला केंद्राचा हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम. हॅलो, ते काय नाव आहे आपलं? रेखा पाटील. मला डॉक्टरांशी बोलायचं होतं. हां डॉक्टर ऐकतात, बोला तुम्ही. मला सांधे दुखीवर पंचकर्म हा उपचार करू शकतो का आपण? नक्कीच करू शकतो मॅडम. पंचकर्म हा एक खूप सुंदर उपचार आहे आणि हा दोन्ही दृष्टीने करता येतो. म्हणजे एकतर संरक्षणात्मक दृष्ट्या, ज्याला आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणतो की सांधेदुखी होऊ नये म्हणून, आणि झाल्यानंतर पण मग तो सांधेदुखीसाठी आपण पंचकर्म उपचार करू शकतो. फक्त माझी एकच विनंती असेल की जिथे कुठे तुम्हाला पंचकर्म करायचं आहे हे क्वालिफाईड आयुर्वेद डॉक्टरांकडून करा. कारण की आजकाल बऱ्याच भ्रामक जाहिराती पण येतात की ज्यामध्ये नॉट क्वालिफाईड, म्हणजे ज्यांना आयुर्वेदाचं ज्ञान नाही किंवा ज्यांनी आयुर्वेदाचं व्यवस्थित शिक्षण घेतलेलं नाही, अशा लोकांकडून जर पंचकर्म केलं गेलं तर त्यामध्ये तुमचं नुकसान पण होऊ शकतं. त्यामुळे पंचकर्म करण्यात आधी तुमच्या आयुर्वेदिक वैद्याचा, आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि त्यांच्या मार्गदर्शनात करणं हे नेहमीच हितवाह ठरतं. रेखाताई, आपल्या सहभागासाठी धन्यवाद. डॉक्टर, आपण जातात हे सांगूया की ही एकीकृत चिकित्सा पद्धती जी आहे तर ती नेमकी काय आहे? एकाच सेकंदामध्ये मी आमवात हा विषय संपवतो, कारण की तो, आणि मग आपण चिकित्सेवर येऊ. तर त्यामध्ये आमवाताचा महत्त्वाचा फरक हा असतो की आमवातामध्ये अनेक सांधे तुमचे एकाच वेळेले हे असू शकतात. म्हणजे गुडघा पण दुखतोय, कांदा पण दुखतोय, खाली अँकलला पण सूज आहे. जनरली संधिवातामध्ये एकच कुठला तरी सांधा एका वेळेला इन्व्हॉल्व असतो, म्हणजे ते शक्यतो सगळ्यात कॉमन आहे गुडघा. आता जसं यांचे लक्षणं आणि यांचे कारणं वेगळे आहेत तशी यांची चिकित्सा पण अगदी आयुर्वेदानुसार विरुद्ध आहे. कारण काय आहे की संधिवात हा क्षयजन्य वात आहे. मग याच्यात आपल्याला बुरहण करावं लागतं, म्हणजे तेलाने मालिश करणं आलं, त्याच्यात एखाद्या विशिष्ट पद्धतीच्या तांदूळाला औषधी काढ्यांमध्ये शिजवून त्यांनी शेकणं आलं, जसं आता ताईंशी बोललो आपण पंचकर्म आलं. तसंच आमवातामध्ये बरेचदा लंघन करावं लागतं, म्हणजे शरीरामध्ये सूज आहे, शरीरातलं पाण्याचं प्रमाण बिघडलेलं आहे, पित्ताचं प्रमाण बिघडलेलं आहे, तर त्याची चिकित्सा आपल्याला आधी करावी लागते. आणि नंतर म्हणजे तो आमवातामध्ये जनरली औषधांनीच बऱ्यापैकी कंट्रोल करता येतं त्यातही. आणि संधिवातामध्ये मात्र आपल्याला पंचकर्म आणि इतर गोष्टींची मदत करावी लागते. आता एकीकृत वातरोग चिकित्सा शब्द याच्या शब्दातच लिहिलेला आहे की एकीकृत, म्हणजे आपण ज्याला होलिस्टिक म्हणतात, आपण सार्वभौम विचार करतो. जसं मी सांगितलं की जर फक्त गुडघेदुखीचा रुग्ण आला तर आपण फक्त त्याच्या गुडघ्याकडे लक्ष न देता त्याच्या
कमरेकडे पण लक्ष देतो, त्याच्या मांसपेशींची जी ताकद आहे त्याच्याकडे पण लक्ष देतो, त्याच्या आहार विहाराकडे पण लक्ष देतो. आणि हे सगळं केल्यानंतर त्याला तो पुन्हा पुन्हा त्रास नको व्हायला म्हणून त्याचं व्यवस्थित डाएट मॅनेजमेंट, आहार मॅनेजमेंट आणि कुठले व्यायाम त्यांनी करायला पाहिजे की जेणेकरून तो आजार त्याला त्रास देणार नाही भविष्यात. तर साधारणपणे एकीकृत वातरोग चिकित्सा पद्धतीमध्ये आपले 5 टप्पे येतात. पहिला टप्पा म्हणजे आयुर्वेद औषधी, त्याच्यानंतर आयुर्वेद पंचकर्म, तिसरं भौतिक उपचार. भौतिक उपचारांमध्ये काही उपकर्म जसं मी सांगितलं, वेदन कर्म, अग्निकर्म, मर्मचिकित्सा, ऑस्टिओपॅथी, कायरोप्रॅक्टिक. आणि चौथा टप्पा म्हणजे त्यांचं आहार नियोजन, की आहारामध्ये कुठले कुठले घटक त्यांनी घ्यायला पाहिजे की जेणेकरून शरीरावरची, त्या सांध्यावरची सूज कमी होईल आणि त्यांना बळकटी मिळेल. आणि 5वा आणि महत्त्वाचा भाग म्हणजे MAT किंवा स्पेसिफिक प्रकारच्या व्यायाम पद्धती, की ज्या व्यायामाने तो सांधा किंवा तो भाग मजबूत होईल. नक्कीच श्रोते हो, आज आपण आयुर्वेदानुसार आपण एकीकृत व्यवस्थापन कसं करणार आहोत सांधेदुखी, कंबरदुखी आणि गुडघेदुखीचं, मुख्यतः स्त्रियांमधल्या गुडघेदुखीचं. ते आज आपण आपल्या डॉक्टरांकडनं जाणून घेतलं. तुमच्या प्रश्नांची सविस्तर अशी उत्तरं तुम्हाला या कार्यक्रमामधून मिळालेली आहे. आजचा कार्यक्रम आपण इथे थांबवूया. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढल्या कार्यक्रमात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. हॅलो डॉक्टर, आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन. हॅलो डॉक्टर. या कार्यक्रमाला प्रायोजकत्व लाभलं होतं गुरुकृपा मेडिकल शिवनी यांचं. आयुर्प्रभा स्पाइन आणि जॉइंट केअर सेंटर, डॉक्टर स्वप्नील गावंडे, BAMS पंचकर्म, PGD DOMP जपान, CFDM जर्मनी, OMT ट्रेनिंग लंडन UK, मर्म थेरपी चेन्नई, मास्टरी सर्टिफिकेट इन मॅन्युअल थेरपी USA, आयुर्प्रभा मल्टी स्पेशालिटी आयुर्वेद हॉस्पिटल, श्रीकृष्ण ज्ञान मंदिरासमोर, रामनगर, अकोला. क्रीडा विषयक दुखापतींसाठी महाराष्ट्रातलं पहिलं आयुर्वेद केंद्र. आयुर्प्रभा मल्टी स्पेशालिटी आयुर्वेद हॉस्पिटल. उपलब्ध सेवा: गुडघेदुखी, आमवात, स्पॉन्डिलिसिस, ऑपरेशन नंतरचे दुखणे, कॅन्सरचे दुखणे, टेनिस एल्बो, कंबरदुखी, सायटिका, आर्थरायटिस, स्पोर्ट्स, टाचदुखी, खांदेदुखी, हातापायाला मुंग्या येणे, हाडे ठिसूळ होणे, हातपाय थरथरणे, मानदुखी, शारीरिक ठेवणीचे अवलोकन, चालताना त्रास होणे. अधिक माहिती करता आपण 7249598264 या मोबाईल नंबरवरती संपर्क साधू शकता. आताच आपण हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम ऐकलात. विषय होता स्त्रियांमधील गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी आणि एकीकृत चिकित्सा पद्धती. सहभाग होता आयुर्वेद, वातरोग आणि मणक्यांचे विकार तज्ज्ञ डॉक्टर स्वप्नील गावंडे यांचा. सूत्रसंचालन ज्योती हातेकर यांचं. तांत्रिक सहाय्य पांडुरंग टिकार. कार्यक्रमाचे सादरकर्ते सूरज गोळे.